श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। हृदयी चिंतिता आत्मा राम, तद्रूप जाहला हृदयींचा काम। त्यासी सर्व कर्मी पुरुषोत्तम, देव देवोत्तम तुष्टोनी प्रगटे। हृदयामध्ये आत्मारामाचे चिंतन केले असता हृदयातील काम आत्माराम होतो आणि त्याच्या सर्व कर्मामध्ये देवाधिदेव पुरुषोत्तम प्रसन्न होऊन प्रकट होतो। तेथे ज्या ज्या वासना हृदयवासी, त्याही पडकल्या हरिसुखासी। एवं वासना जडल्या हरिरूपाशी, हरि आश्रयो त्यासी दृढ जाहला। त्याच्या हृदयात ज्या ज्या वासना असतात त्याही हरिसुखाकडे वळतात। याप्रमाणे त्या हरिरूपी जडल्या म्हणजे हरी त्यांचा दृढ आश्रय होतो। तेथ जो जो भक्तासी कामू, तो तो होय आत्मा रामू। वासनेचा निज संभ्रमू, पुरुषोत्तमू स्वये होये। मग भक्ताचा जो जो काम म्हणजे विषय इच्छा, तो तो आत्माराम होतो। वासनांचा संभ्रमही स्वतः पुरुषोत्तम होतो। जगी हरिभक्ती उत्तमोत्तम, भक्त कामेची करी निष्काम। चाळिता वासना अनुक्रम, निर्वासन ब्रह्म प्रकाशे स्वये। म्हणून जगात हरिभक्ती उत्तमोत्तम आहे। ती भक्ताला कामानेच निष्काम करते। वासनांच्या उत्पत्तीचा क्रम एकाग्र चित्ताने पाहू लागले असता वासना शून्य ब्रह्मच स्वतः प्रकट होते, कारण त्या सर्व वासना स्वयंप्रकाश ब्रह्मरूप आहेत असा अनुभव येतो। ग्रासो ग्रासी रामस्मरण, ते अन्नची होय ब्रह्मपूर्ण। भक्त भोगी मुक्तपण, या रीती जाण विदेहा। भोजन करताना प्रत्येक ग्रासाबरोबर रामस्मरण केले असता ते अन्नच पूर्ण परब्रह्म होते। राजा, याप्रमाणे अपरिहार्य विषयांचा भोग घेणारा भक्त मुक्तच आहे असे तू जाण। ऐसा जो निष्काम निष्ठ, तोची भागवता माझी श्रेष्ठ। त्यासीच प्रधानत्व पट, जाणतो वरिष्ठ उत्तमत्वे। असा निष्कामनिष्ठ भक्तच भागवतामध्ये श्रेष्ठ होय। तोच मुख्यत्वाने मान देण्यास योग्य आहे आणि तोच सर्व उत्तम भक्तांमध्ये वरिष्ठ आहे। उत्तम भक्त कैसे विचरती, त्या भक्तांची विचरण स्थिती। ते सांगितली राया तुझ प्रती, यथा निगुती ती श्लोकी। राजा, या 3 श्लोकांनी मी तुला भगवत भक्ताची व्यवहार स्थिती सांगितली। उत्तम भक्त कोणे लिंगेसी, आवडते जाहले भगवंतासी। ते लक्षण सांगावयासी, अति उल्हासी हरि बोले। आता उत्तम भक्त कोणत्या चिन्हांनी भगवंताला आवडते होतात ते सांगण्याच्या इच्छेने हरी मोठ्या हर्षाने असे म्हणाला। प्राकृता देही देहाभिमान, तेणे गुरुकृपा करिता भजन। पालटे अभिमानाचे चिन्ह, अहम नारायण भावना युक्त।
प्राकृतांच्या म्हणजे अज्ञ अभक्तांच्या ठिकाणी देहच मी असा अभिमान असतो, पण गुरुकृपेने भजन करू लागले असता ते अभिमानाचे चिन्ह पालटते. तो मी नारायण या भावनेने युक्त होतो. अहम देह हे समूळ मिथ्या, अहम नारायण हे सत्य सत्वता. ऐशी भावना दृढ भाविता, ते भावना आंतौतता अभिमान विरे. हा देह आपल्या कारणासह मिथ्या आहे आणि मी नारायण हेच तत्व आहे या भावनेचा दृढ अभ्यास करू लागले असता देहाभिमान तिच्यामध्ये विरून जातो. अभिमान हरिचरणी लीन, तेव्हा भक्त होय निरभिमान. तेची निरहंतेचे लक्षण, हरी संपूर्ण सांगत. आणि तो देहाभिमान हरिचरणी लीन झाला असता भक्त निरभिमान होतो. हरी आता त्या निरहंतेचेच संपूर्ण लक्षण सांगतो. निरहंकाराची लक्षणे, तो जन्मोनी मी जन्मलो न म्हणे. सुवर्णाचे केले शुने, तरी सोने श्वान हो नेणे तदाकारे असता. तेवी जन्मादी अहम भावो, उत्तम भक्ता नाही पहाहो. कर्मक्रियेचा निर्वाहो, अहम करता स्वयमेवो मानिना. जो जन्माला येऊनही मी जन्मलो असे म्हणत नाही. सोन्याची कुत्री बनवली तरी सोने कुत्र्याच्या आकाराचे झाले असूनही ते मी कुत्रे आहे असे ज्याप्रमाणे मानित नाही, त्याप्रमाणे उत्तम भक्तांना जन्माधिकांचा अहंभाव नसतो. तसाच त्याला कर्माचाही अभिमान नसतो. तो कर्म करी परी न म्हणे मी करता. जेवी गगनी असोनी सविता, अग्नी उपजवी सूर्यकांता. तेवी करोनी अकर्ता निजात्मदृष्टी. तो कर्म करतो पण ते मी करतो असे म्हणत नाही. सूर्य आकाशात राहून सूर्यकांतापासून अग्नी उत्पन्न करतो, त्याप्रमाणे हा भक्त आपल्या दृष्टीने करून अकर्ता असतो. सूर्ये सूर्यकांती अग्निसंग, तेणे होतु याग का दाघ. ते बाधू न शके सूर्याचे अंग. तेवी हा चांग करुनी अकर्ता. सूर्यामुळे सूर्यकांतापासून अग्नी उपजतो, त्या अग्नीच्या योगाने याग होतो आणि दाहही होतो, पण सूर्याच्या अंगाला त्यापासून काहीच पीडा होत नाही. त्याप्रमाणे हा भक्तही वस्तुतः कर्मे करून अकर्ता असतो. अचेतन लोह चुंबके चळे, लोह कर्मे चुंबकन मैळे. तेवी हा कर्मे करुनी सकळे, अनहंकृती बळे अकर्ता. जड लोखंडामध्ये लोहचुंबकामुळेच गती उत्पन्न होते, पण त्या लोखंडाच्या कर्मानेच लोहचुंबक क्रियावान होत नाही. याच न्यायाने हा सर्व कर्मे करूनही निरहंकाराच्या बळाने अकर्ता असतो. देहींची कर्मे अदृष्टे होती, मी करता म्हणता ती बाधती. भक्ता सर्व कर्मी अनहंकृती, परमात्म प्रतीती भजन योगे. देहाची कर्मे पूर्व कर्मामुळे होतात, पण त्यांचा कर्ता मी आहे असे म्हटले की ती बाधतात. पण भक्त परमात्म साक्षात्काराने भजन करीत असल्यामुळे सर्व कर्मांमध्ये मी करता असा अभिमान धरत नाही. त्याप्रमाणे देहामध्ये कर्मे होत असताही भक्त
पूर्ण प्रतीतीने अकर्ता असतो. अहंकाराचा त्याग केल्यामुळे तो कर्मांचा भार आपल्या डोक्यावर घेत नाही. जरी जाहला उत्तम वर्ण, तरी तो न म्हणे मी ब्राह्मण. स्फटिक कुंकुमे दिसे रक्तवर्ण, मी लोहिवा पूर्ण स्फटिक न म्हणे. जास्वंदीच्या फुलाच्या सानिध्याने स्फटिक तांबडा लाल दिसू लागतो, पण स्फटिक स्वतः मी लाल आहे असे समजत नाही. त्याप्रमाणे हा भक्त ब्राह्मण वर्णात जरी उत्पन्न झाला तरी मी ब्राह्मण असे म्हणत नाही. ज्यासी नाही देहाभिमान, तो हाती न धरी देहाचा वर्ण. तैसाची आश्रमाभिमान, भक्त सज्ञान न धरी कदा. ज्याला देहाभिमान नाही तो देहाच्या वर्णाकडे मुळीच लक्ष देत नाही. तसाच ज्ञानी भक्त आश्रमाचा अभिमानही कधीच धरीत नाही. अंगी बाणला संन्यासू, परी तो न म्हणे मी परमहंसू. जेवी नटांगी राजविलासू, तो राज उल्हासू नटन मानी. तेवी आश्रमादी अवस्था, भक्त न धरीच सर्वथा. तैशीच जातीची ही कथा, न घे माथा भक्तोत्तम. संन्यास रोमरोमी जरी खिळला असला तरी मी परमहंस आहे असे तो समजत नाही. नटाने राजाचा वेश घेऊन त्याच्यासारखा विलास जरी केला तरी तो ज्याप्रमाणे स्वतःला राजा मानत नाही त्याचप्रमाणे भक्त आश्रमादिकांचा अभिमान धरत नाही. तसाच उत्तम भक्त जातीच्या अभिमानाचा बोजा आपल्या माथ्यावर घेत नाही. जाती उंच नीच असंख्य, परी तो न म्हणे हे माझीची एक. जेवी गंगा तीरी गाव अनेक, परी गंगा माझा एक गाव न म्हणे. उंच नीच इत्यादी असंख्य जाती आहेत, पण ही माझीच एक जाती आहे असे म्हणत नाही. ज्याप्रमाणे गंगेच्या तीरी गावे अनेक असतात, पण गंगा त्यातील एक गाव माझा आहे असे म्हणत नाही. तेवी जन्म कर्म वर्णाश्रम जाती, पूर्ण भक्त हाती न धरिती. चहू देहांची अहंकृती, स्वप्नीही न धरिती हरिभक्त. त्याप्रमाणे जन्म कर्म वर्ण आश्रम जाती यांना भक्त हाती धरत नाही. तरी काय वर्णाश्रम जाती, भक्त निशेष सांडिती. त्यात असोनी नाही अहंकृती, ते हे उपपत्ती बोलिलो राया. ते स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण या चारी देहांचा अहंकार स्वप्नातही धरीत नाहीत. तर मग काय भक्त वर्ण आश्रम जाती सर्व सोडून देतात? नाही हे राजा, ते सोडित नाहीत, तर त्यात राहूनही त्यांचा अहंकार सोडतात. ही उपपत्ती मी तुला पूर्वीच सांगितली आहे. तो जेव्हा पावे जन्म प्राप्ती, तेव्हा त्या सवे नाही वर्णाश्रम जाती. जन्म अभिमाने माथा घेती, हे कुळगोत जाती पै माझी. भक्ताचा जेव्हा जन्म होतो तेव्हा त्याबरोबर काही वर्ण आश्रम जाती येत नाहीत. मागून अभिमानाने तो कुळ गोत जाती ही माझी असे म्हणून ती आपल्या माथी घेतो. ऐशा नाथिल्या अहंकृती,
ब्रह्मादिक गुंतले ठाती, वाढविता वर्णाश्रम जाती, सज्ञान गुंतती निजाभिमाने. अशा या मिथ्या अभिमानामध्ये ब्रह्मादिक गुंतून राहतात. मग सामान्य सज्ञान स्वाभिमानाने वर्ण आश्रम आणि जाती यात गुंतले तर त्यात काय आश्चर्य आहे. ऐशी अहंतेची अति दुर्धर गती, ब्रह्मादिका नव्हे निवृत्ती, सोडून येणे गा कल्पांती, सज्ञान ठकिजेती निजाभिमाने. राजा, अहंतेची अशी दुर्धर गती आहे. ब्रह्मादिकांपासूनही तिची निवृत्ती होत नाही. ज्ञानी लोकही स्वाभिमानाकडून ठकवले जातात. त्यामुळे तेही कल्पांती सुद्धा या अहंतेला कसे सोडावे हे जाणत नाहीत. येथे भक्तांच्या भाविक स्थिती, अभिमान तुटे भगवत भक्ती, ते निरभिमान भक्त स्थिती, राया तुझ प्रती दाविली स्वये. पण भक्तांच्या भाविक स्थितीत भगवत भक्तीमुळे त्यांचा अभिमान तुटतो. तीच त्यांची निरभिमान स्थिती मी तुला दाखवली. समूळ देहाभिमान झडे, तो देहीची देवासी आवडे, ते भक्त जाण वाडे कोडे, लळे वाडे हरीचे. ज्याचा देहाभिमान समूळ झडतो तो भक्तच देवाला आवडतो. असे भक्तच देवाचे लाडके होतात आणि त्यांचेच हरीला कौतुक वाटते. ते जे जे मागती कौतुके, ते देवोची होयती तुके, त्यांचे नि परम संतोखे, देव सुखावला सुखे दोंदिल होये. ते ज्याची ज्याची इच्छा करतात ते सर्व देवच स्वतः होऊन त्यांना सुखी करतो. आणि भक्त सुखी झालेला पाहून देवालाही परम संतोष होतो. तो जिकडे जिकडे जाई, देव निजांगे ते उता ठाये, भक्त जेऊती वास पाहे, देवते ते होय पदार्थ. तो जिकडे जिकडे जातो तिकडे तिकडे देव स्वतः उभा राहतो. भक्त ज्याची इच्छा करतो तो पदार्थ देव होतो. त्यासी झणी कोणाची दृष्टी लागे, या लागी देवो त्या पुढे मागे, त्या सभोवता सर्वांगे, भक्तीचे नि पांगे भुलला आवडे. भक्ताला दृष्ट लागू नये म्हणून देव त्याच्या पुढे मागे सभोवार राहतो. एका भक्तीच्या आवडीने देव भक्तांवर इतका भुलतो. निरभिमानाचे नि नावे, देव निजांगे करी आघवे, जेविका तान्हयाचे नि जीवे, जीवे भावे निज जननी. आई आपल्या तान्ह्या बाळासाठी जसे सर्व कष्ट जीवाभावाने सोसते, तसा देव निरभिमानाच्या नावाने भक्ताचे सर्व काज करतो. एवं राखता निज भक्तासी, तरी देव धाके निज मानसी, जरी हा मजसी आला ऐक्यासी, तरी हे प्रीती कोणासी मग करावी. याप्रमाणे आपल्या भक्तांना राखीत असता देवाला आपल्या मनात असा धाक पडतो की जर हा भक्त माझ्याशी ऐक्य रूप झाला तर मग अशी प्रीती मी कोणावर करावी. कोणासी पाहो कृपा दृष्टी, कोणापे सांगो निज गोष्टी,
कोणासी खेवे देवो मिठी, ऐशी आवडी मोठी प्रेमाची. मी कृपादृष्टीने कोणाकडे पाहावे, गोष्टी कोणाला सांगाव्या, सुखावह आलिंगन कोणाला द्यावे. या काकुळती श्री अनंतू, ऐक्य भावे करी निज भक्तू. मग देवो भक्त दोहीन आंतू, देवोची नांद तू स्वानंदे. अशा काकुळतीने श्री अनंत आपल्या भक्ताला ऐक्य भाव देतो. मग देव आणि भक्त या दोघात देवच स्वानंदाने नाचू लागतो. याप्रमाणे तो आपणच आपली अनन्य प्रीतीने भक्ती करतो. वेदांतामध्ये हेच निरूपण केले आहे आणि यालाच अद्वैत भक्ती हे नाव आहे. त्यासी चहू भुजी आलिंगिता, हावन बाणेची भगवंता. मगरी घोनिया आंतवता, परमार्थता आलिंगी. तो असे आलिंगनाचे निमित्त मात्र करतो आणि त्या मिशाने भक्ताला आपल्या स्वरूपात घेतो. मग स्वतः त्याच्या आत आणि बाहेर राहतो. याप्रमाणे तो अतिप्रेमाने भरून जातो. ऐसे खेवाचे मीस करी, तेणे भक्त आणि आपणा भीतरी. मग आपण त्या आंत बाहेरी, अतिप्रीतीवरी कोंदाटे. तो आपल्या 4 भुजांनी भक्ताला आलिंगितो, पण तेवढ्याने त्याची हौस पुरी होत नाही, म्हणून त्याच्या हृदयात शिरून नखशिखांत तद्रूप होतो. नवल आवडीचा निर्वाहो, झणियासी लागे काळाचा घावो. या लागी निज भक्तांचा देहो, देवाधिदेवो स्वये होये. आवडीचा प्रकार अद्भुत आहे. आपल्या भक्तांवर काळाचा घाला पडू नये म्हणून देवाधिदेव स्वतः आपल्या भक्ताचा देह बनतो. ऐसा जो पढियंता परम, तो भागवतान माझी उत्तमोत्तम. या परी भागवत धर्म, पुरुषोत्तम वश्य करी. जो भक्त भगवंताचा इतका लाडका झालेला असतो, तोच भागवतामध्ये भक्तोत्तम होय. राजा याप्रमाणे भागवत धर्म पुरुषोत्तमाला वश करून घेतो. ऐशिया उत्तम भक्ता, भेदाची समूळ नुरे वार्ता. हेची अभेद भक्त कथा, ऐक नृपनाथा सांगेन. उत्तम भक्ताच्या ठिकाणी भेदाची वार्ताही उरत नाही. तीच भक्ताच्या अभेदाची कथा मी आता तुला सांगतो. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.